संकट आपल्याला अडवायला येत नाहीत, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी, संकट, अडथळे यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सावलीत ठेवूच नका पोरांना, बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. पूर्वी आजोबा नातवाला घेऊन गावात गेले की आजोबा नुसता प्रश्न विचारून तोंडावून सोडायचा. आता तर प्रकारच अस्तित्वात नाही. पूर्वी एखादा मुलगा घरात जन्माला आला की कुणीतरी म्हणायचं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. आता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय असं नाहीत म्हणत, आता हातात मोबाईल घेऊन जन्माला आलाय असं म्हणतात. पूर्वी पोरग त्रास द्यायला लागलं की आई त्याला दुधाची बाटली द्यायची, आता अर्धा तास तरी त्रास देणार नाही. आता पोरग रडायला लागलं की आई पहिला त्याला मोबाईल देते, आता दिवसभर त्रास नाही. काय कसं घडवतोय आम्ही? तुम्हाला माहिती आहे पोरांच्या क्षमता संपून निघाल्यात. पूर्वी शाळेमध्ये 2 तास पीटीचे असायचेच, दुपारनंतर पोरं मैदानावर दिसायचीच. आता मैदानात शोधावं लागतं ही आमची अडचण आहे, पोरांचा विषयच नाही. परवा एकाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? तो म्हटला 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालं इथे. मी त्याला म्हणलं काय खेळबिळ खेळतोस का? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतो काय? म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं बरोबर आहे, मग तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. अरे 100 मीटर पळायचे तुला, कुठं 5 किलोमीटर सांगतोय, पळशील का? करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर पळायचे आहे. हो तेच ना, 5 मिनिटं तर लागतील. अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती वेळ लागेल? 100 सांगितलं ना 5 मिनिटं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. त्याला म्हणलं तू तर लगा ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हणला मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आपल्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट आपल्याला अडवायला येत नाहीत, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत, अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अडचणी, संकट, अडथळे यायलाच हव्यात, त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सावलीत ठेवूच नका पोरांना, बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हे ज्याला कळाला तो 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 घडतो. तुम्ही जर सगळं सांगत बसलात तर तो डोकंच नाही चालवत. पूर्वी एखाद्या मुलाला मी विचारायचो 12 पंच किती, तो लगेच सांगायचा विचार करून. आता एखाद्याला विचारा 12 पंच किती, तो पहिला मोबाईल काढतो, कॅल्क्युलेटर कुठं आहे. आम्ही आमच्या पिढ्यांची बुद्धी क्षमता संपवत निघालोय संपवत. काय करणार आहे उद्याची पिढी? मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, हेच का शिकवायचं सारखं? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल, असं का नाही पाटील्स फॉर्म्युला, चांद्र पाटील्स रूल, देशमुख's लॉ? का? आमच्यात जिज्ञासाच नाही, आम्हाला प्रश्नच पडत नाहीत. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मला वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता.
ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न तरी पडला ते खालीच का पडलं. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला कोणी बसला असता तर तो बसला असताना पडलं असतं सफरचंद खाली. काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा वाढवली पाहिजे, प्रश्न पडले पाहिजेत, उत्तरं शोधता आली पाहिजेत, उत्तरं देता आली पाहिजेत, तेव्हा जगणं घडतं. सरांनी आयुष्यभर शिक्षकी पेशामध्ये ते केलं. त्यांची स्वतःची नव्हे तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागवली. प्रश्न विचारते राहिले, उत्तर शोधत राहिली आणि त्यातून मग असंख्यांच्या व्यक्तित्वाला आकार आला. बाप म्हणून आमचं सगळ्यात पहिलं जर कर्तव्य असेल तर पोरांची जिज्ञासा शाबूत ठेवा. इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक म्हणून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात भारतीयांना गुलाम बनवणारी आमची पोरं तीच शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे आमची पोरं गुलामच, ती मालक व्हायचा विचारच करत नाहीत. ही आमची अडचण आहे. एखाद्या मुलाला विचारा सध्या काय चाललंय, तो काही नाही, सध्या धंद्यात पडलोय. धंद्यात पडलोय, बोलताना सुद्धा पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. काय सकारात्मकता काय आहे? शहाजीराजे शिवबाराजांना काय सकारात्मकता देत आहेत? हो, तुमचं राज्य उभा राहणारच आहे. पण त्याच वेळी शहाजीराजांनी शिवबाराजांना आणखी एक गोष्ट दिली. भगवा ध्वज दिला शिवबाराजांच्या हाती आणि सांगितलं, उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पित्यानं काय करायचं असतं? जबाबदारीचं भान द्यायचं असतं पुढच्या पिढ्यांना. शहाजीराजांनी ते दिलं. पण ध्यानी ठेवा शिवबाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अस्मितेचा आणि विश्वासाचा राजे, हा भगवा डौलानं फडकत राहू द्या. एक पिता काय देतोय संस्कार? अहो, पंढरपूरच्या वारीला काही लोक निघाली होती. एका आजीबाईनं बघितलं आणि त्या आजीबाईनं त्या वारीतल्या एका माणसाला थांबवलं. स्वतःच्या पिशवीतली 100ची नवी कोरी नोट काढली आणि त्या माणसाच्या हातावर ठेवली. बाबा, जातोयस पंढरपूरला तर इटोबाच्या पायावर एवढी माझी नोट ठेव. ज्याच्याकडे नोट दिली तो वारीतल्या लोकात मिसळला आणि निघाला. दुसरी एक बाई धावत धावत आली. त्या आजीबाईनं म्हणाली, अगं कुणाला दिलंस पैसे? अगं काय माहिती तो कोण कुठला? तू दिलेली 100ची नोट इटोबाच्या पायावर ठेवतोय का नाही ठेवतोय? कुणाला बी कसं देतीस पैसे? तशी ती आजीबाई म्हणाली, हे बघ, तो कोण आहे कुठला आहे मला काही बी ठाऊक नाही. माझा त्याच्यावर नव्ह, त्याच्या खांद्यावर असलेल्या भगव्या ध्वजावर विश्वास आहे. ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे तो कुणाला बी फसवणार नाही. काय विश्वास आहे हो? शहाजीराजांनी तो विश्वास दिला आपल्या पुत्रात. हा भगवा तुमच्या राज्याचा आहे, न्याय देईल हे राज्य, विश्वास देईल. काय संस्कार आहे तो? आमच्या पोरांना हे संस्कार द्यावं, फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. ते श्रावण बाळासारखं आई वडिलांना कावडीत टाकून त्यानं काशीला न्यावं ही आमची इच्छा नाही. पण किमान तहान लागल्यावर, आईनं पाणी मागितल्यावर आणून द्यावं, एवढा तरी आम्हाला आईसाठी झटणारा पुत्र असायला हवं, ही आमची माफक अपेक्षा आहे. बाप आम्हाला दुसरं काही नाही मागत. त्यांनी त्याचं सगळं विश्व उभा केलंय, तुमच्यासाठी समर्पित करून त्यांचं विश्व उभा करण्यासाठी धडपडलाय. काही अपेक्षा नसते. फक्त जे नाव दिलंय ना, ते नाव फडकत ठेवा, तेवढी अपेक्षा असते बापाची, बाकी काही नाही. माता पित्यांकडनं शिकण्याचा एकच गुण आहे आमच्याकडे,
देवकी होणं कुणालाही जमतं, यशोदा होता आलं पाहिजे. वसुदेव होणं कुणालाही जमतं, नंद होता आलं पाहिजे. आपल्या मुलाला जन्म कुणी देतं, कुणी वाढवतं, दुसऱ्याचं पोर सोवळ घेऊन त्याला माया देऊन त्याला भगवान श्रीकृष्ण करता आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं जगणं आहे. एक शिक्षक म्हणून सरांनी ते जगणं जगलंय. स्वतःची मुलं घडवलीतच आहेत, पण असंख्यांची अशी मुलं घडवलीत, ते नंद झालेत. या समाजाचं गोकुळ झालं पाहिजे, या विचारांना आयुष्य समर्पित केलंय त्यांनी. हे महत्वाचं. शिकायचं असेल तर आम्हाला फक्त ते देणं शिकता आलं पाहिजे. देणं सध्या ते शिकवायची फार गरज आहे. हल्ली घेणारे खूप झालेत. देव 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 घेऊ म्हणणारा कोणच दिसत नाही. या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात, देत राहतात, देत राहतात. एक साधू एका महिलेच्या घरी रोज भिक्षा मागायला जायचा, रोज भिक्षा मागायचं. आणि ती बाई त्याला वाटेल तसं बोलायची, शिव्याशाप घालायची आणि हकलून लावायची, तरी पण तो साधू रोज तिच्या दारापुढं जायचाच. एके दिवशी असाच गेला, त्या बाईने शिव्या घातल्या, त्याला हकललं. तसा शेजारी धावत आला, त्या साधूंजवळ गेला. अहो म्हटला, कशाला येता इथं? या बाई रोज तुम्हाला शिव्या घालतात, हकलून देतात, तरी तुम्ही परत त्यांच्या दारात आहेच. साधू म्हटला, हे बघ, मला काही मिळावं म्हणून मी त्यांच्या दारात येत नाही, तर त्यांना काहीतरी देण्याची सवय लागावी म्हणून त्यांच्या दारापुढे येतो. आज ना उद्या तरी त्या कंटाळतील, वैतागून शिव्या घालत का होईना काहीतरी मला देतील. मला हवाय म्हणून नव्हे, त्यांना द्यायची सवय लागावी म्हणून येतोय. जिथं देणारी माणसं असतात तिथं समाज घडतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात हे देणारं होता आलं पाहिजे. सुहृदयता त्यातून येते. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. असा एकही माणूस मला दाखवा की ज्याने आयुष्यभर दान केलं आणि शेवटी तो कपल्लक झाला आणि गेला. माहितीये? अजिबात नाही. रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता. शून्यातनं विश्व उभा केलं. वयाच्या 52व्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार जडला, हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती, जगातला सगळ्यात श्रीमंत रॉकफेलर. डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही आता फार काळ जगत नाही. 52व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त 6 महिने राहिलेत तुमचे. त्या दिवशी रॉकफेलर घरी आला, स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं, रॉकफेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि 6 महिने राहिलेत. बस आता मी फक्त दान करत राहणार. म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा. लोक यायचे, प्रश्न मांडायचे, अडचणी सांगायचे, आणखी काय सांगायचंय, हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा. 6 महिन्यात मरणारा रॉकफेलर वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 92 वर्षाचा झाला. रॉकफेलर ठणठणीत होता आणि 52 ते 92 फक्त तो संपत्ती वाटत होता. त्याची संपत्ती किती कमी झाली होती? 52व्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या 15 पट संपत्ती त्याची 92व्या वर्षी होती. कमी तर झाली नव्हतीच, 15 पट वाढली होती. आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं. एक बाई डोक्यावर हंडा घेऊन 5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करत जायची. दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग 5 किलोमीटर परत वणवण करत उन्हातानाची घरी यायची. एके दिवशी अशीच निघाली, डोक्यावर हंडा घेतला, हातात कॅन घेतलं, 5 कोस वणवण केली, झऱ्याजवळ पोहोचली, झऱ्यातनं हंडा भरला, पाण्याचं कॅन भरलं आणि परतीला यायला निघाली. आता 5 कोस परत वणवण करत यायचंय, परत चटके खायचेत, परत ऊन सोसायचंय. पुढं निघाली. येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला. म्हटला, ताई, घसा गोरडा पडलाय, घोटभर पाणी देतेस का? त्या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला. त्या सद्ग्रस्ताला ओंजाळभर पाणी दिलं. तृप्ततेनं त्याने पाणी पिलं. हंडा परत डोक्यावर घेतला. ती पुढे निघाली. काही अंतर आली, परत एक जण भेटला. आई, आत्ताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही.
पाणी देतेस? ही चिडली नाही, संतापली नाही, तर तुझ्यासाठी 5 कोस वनवन करायला गेले वय तुला पाणी द्यायला, सर बाजूला. अजिबात म्हटली नाही. शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला, त्याही माणसाला तिनं पाणी दिलं. तो पाणी पिला, हंडा डोक्यावर घेतला, परत निघाली. वाटेत आणखी माणसं भेटली, पाणी मागत राहिली, ही पाणी वाटेत राहिली, घराजवळ पोचली. त्यावेळी या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता, हातातलं कॅन तेवढं भरलेलं. दारात पोरगं होतं, पोरानं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, पण हातातलं कॅन भरलंय. पोराच्या लक्षात आलं, ज्यार्थी हातातलं कॅन पाण्यानं भरलंय, याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली, पण ज्यार्थी डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली. पोरला राग आला, दारात आलेल्या आईला विचारलं, दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वनवन करत गेलीस का? 5 कोस वनवन करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला? काय गरज होती? तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली, बाळा, तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी हंड्याचं किती ओझं होतं. येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले, माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला. दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत, माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात. हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे. सर आयुष्यभर त्या पद्धतीनं जगलेत. हा माणूस मेळ इथं जो जमलाय ना, तो त्यासाठी हे देणाऱ्यांची कीर्ती आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आयुष्य हृदयतेनं कृतज्ञतेनं जगता आलं पाहिजे, याचा तो आहास आहे. आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा, आणि जे दिलंय ते राखायला शिकवा. आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे हो. जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं. केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या माता पित्यांनी दिलंय. काय खर्च करावा लागला हो त्यासाठी आम्हाला. आम्ही जपतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाख रुपयाला. आमच्या हृदयाजवळ अशा एकूण 1 लाख रक्तवाहिन्या आहेत. एक रक्तवाहिनी 3 लाखाची, तर 1 लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 15 लाख रुपये. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 30 लाख रुपये. 2 किडन्या दिल्यात आम्हाला. माणसं नको ते अपेयपान करतात, किडन्या बाद होतात, डायलिसवर जातात. डॉक्टर सांगतात किडन्या बदलाव्या लागतील, किडन्या बदलता येतात. एका किडनीची किंमत आहे 40 लाख. म्हणजे 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला 1 लाखाचे रक्तवाहिनी, अशा 1 लाख रक्तवाहिन्या, डोळे 30 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या, असं अब्जावधी रुपयांच्या पुढे जाणारं शरीर दिलं. आम्ही या शरीर नावाच्या संपत्तीला जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या मागं लागतो? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय, ते शरीर आम्ही जपायला पाहिजे. बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो. 20व्या 30व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन पोरं जायला लागली. यासाठी नव्हता केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आई बापाची इच्छा काय असते? शेवटचा दिस गोड व्हावा, बस. पुढच्या पिढीनं जगावं, घडावं, मोठं व्हावं. हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. नवरा बायको होते. नवरा कामगार, मुंबईत गिरणी कामाला. 40-45 वय असेल. 20 वर्षाचा सुखाचा संसार. नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवऱ्याला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन पाळी याच. बायकोला काय झालं की नवरा हवालदिल व्हायचा. एकमेकांसाठीच जगत होते, सुखानं चाललं होतं सगळं. हा सकाळी 9 वाजता घरातनं बाहेर पडायचा,
10:15 वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा, 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा. 20 वर्ष क्रम चुकला नाही. रोज 9 वाजता घरातनं बाहेर पडणार, 10:15 वाजता पानाच्या ठेल्यावर 2.25 रुपयाचं साधं पान घेणार आणि 2 रुपयाची नोट देऊन परत आलेले 25 पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकणार. 20 वर्ष नेम, सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात. पण अचानक संसाराला दृष्ट लागली, बायको आजारी पडली. काळजीपोटी तातडीने दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे. पायाखालची जमीन सरकली, डोक्यावर आभाळ कोसळलं, डोळ्यातनं खळदिशी पाणी सुटलं. त्यांनी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर इलाज? डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील, ऑपरेशन करता येईल, पण ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये तातडीने भरावे लागतील. तरच तुमची बायको वाचेल. ऑपरेशन झालं तर 1 लाख कुठून आणावे? पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण, दिवस ढकलतो. ऑपरेशनसाठी 1 लाख आणावे कुठून आणावे त्याला काही कळेना. आपण तो डॉक्टरांना म्हणा, डॉक्टर मी करतो काहीतरी, फक्त माझ्या बायकोला वाचवा, फक्त बायकोला वाचवा. आणि तो तिथून बाहेर पडला. सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली. बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाख हवी आहेत. नातेवाईकांनी दारं लावून घेतली. ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला, विनंत्या केल्या, माझा संसार वाचवा, बायको वाचवा, माझं आयुष्य वाचवा, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे. पण मित्रांनी दारं लावून घेतली. आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला, गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं. काय करावं त्याला कळेना, सुचेना. आयुष्यभर जी माझ्यासोबत सावलीसारखी राहिली, आयुष्यभर जी माझ्यासाठी खस्ताकात राहिली, आयुष्यभर जिनं माझा संसार पेलून तोलून धरला, आयुष्यभर जी फक्त माझ्यासाठी करत राहिली, आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे. तिचं जगणं वाचवायचं आहे, पण मी नवरा असून काही करू शकत नाही. कुठून आणावे पैसे, कसं वाचव बायकोला? त्याच विचारतंत्रेत निघाला. कुठेतरी वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा रस्त्यात दगड दिसायचा, वाटायचा पैसे, झपडल्यासारखा जायचा, दगड बाजूला करायचा, दगडाखाली फक्त माती असायची. काळजात तशीच माती व्हायची, विवश व्हायचं. चालत चालत निघायचा. अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जणू आपल्याला पैसे द्यायला येतोय. तो लगबगीने त्याच्या जवळ जायचा, तो सरदिशी बगल देऊन निघून जायचा. काळजात वनवा पेटायचा. कोणीच नाही का मदत करणार. काय करावं? जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार? विचार केला. सरळ चौपाटीवरून आज समुद्रात घुसला. गुडघ्यावर पाणी लागलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं, डोकं बुडवलं, मरून जावं. पण अचानक धार दिशी वर आला. ती डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला. म्हणून मी जर असा आत्मघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं? या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे. माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल, नसतील पैसे तर नसू द्या, नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या, मी नसले म्हणून काही बिघडणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ, तुम्ही नीट राहा. मरणाच्या काठावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं. भरल्या डोळ्याने चालत निघाला. पाय जड झालेले, डोळे भरलेले, पण एकदा शेवटचं बघावं तरी बायकोला, सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी. हॉस्पिटलकडे निघाला. चालता चालता अचानक पाठीमागून आवाज आला, ओ साहेब. तो त्याच्याच तंद्रीत होता. परत आवाज आला, ओ साहेब. मग मात्र यानं वळून बघितलं. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता, तो पानवाला याला बोलावत होता. जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला. पानवाल्याने विचारलं, काय साहेब, 20 वर्ष पान खायचा नेम चुकला नाही आणि 3 दिवस बघतोय फिरकला नाहीसा, काय चुकलं का आमचं? तसा तो डोळे पुसत म्हणाला, नाही रे, बायको दवाखान्यात आहे, ऑपरेशन करायचं आहे, 1 लाखाची गरज आहे. सगळ्यांची दारं पुचली पण कुणी मदतीला तयार नाही. कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे. तो पानाचा ठेलेवाला गहिवरला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मालक,
आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला, इकलं तर 25,000 येत्याल. तुम्ही म्हणत असला तर आता ह्यो पानाचा ठेला इकतो. गदगदून आलं त्याला, म्हणलास त्याचं झालं सगळं, पण 25,000 काय होणार रे, 1,00,000 हवे. ठीक आहे करत तो तिथून पुढे निघाला, चालत राहिला. एकदा बघावं तरी डोळे भरून बायकोला म्हणून हॉस्पिटलमध्ये शिरला. काचेतनं बायकोचा चेहरा बघितला आणि एक मनात वाटून गेलं, हे तुझं शेवटचं दर्शन, नाही वाचवू शकलो. आणि डसडसा रडत तिथंच गुडघ्यात डोकं खुपसून बसला. हमसा हमशी रडायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत आली, त्याला हलवत म्हणाले, ओ साहेब, या कागदावर सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला. त्याला काय कळेना. पैसे कुणी भरले, 1,00,000 कुणी भरले, माझ्या बायकोला कुणी वाचवलं, माझा संसार कुणी वाचवला, कोण आहे तो. आणि त्या नर्सनं घोंगडं पांघरलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं, तो घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्याने तुमच्या बायकोचे 1,00,000 रुपये भरले. धावत धावत गेला, घोंगडं पांघरलेल्या त्या फटक्या माणसाला पाठीमागून कडकडून मिठी मारली, तसेच खाली पाय धरले. धन्य धन्य तुझी, उपकार केलेस माझ्यावर, संसार वाचवलास. कोण आहेस तू, कोण, का केलंस, आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली. आश्चर्याचा धक्का बसला. ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष पान खात होता, 2 रुपयाची नोट लिहून 2.25 रुपयाचं पान घेऊन उरलेले 25 पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1,00,000 भरून निघाला होता. त्याने विचारलं, का केलंस. आणि तो भिकारी म्हणाला, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास. 20 वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा. अरे मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं. तो वरचा बसलाय ना, तो भरपाई करत असतो. तुम्ही रोज 25 पैसे द्या, तो एक दिवस तुम्हाला 1,00,000 रुपये परत करतच असतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो. तो भिकारी सांगतोय, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत. मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत. हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल पण मनानं श्रीमंत होता. मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात.